पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सेनेचं वर्चस्व अबाधित राहिलंय, तर राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय आणि काँग्रेसचा शिरकाव झालेला पाहायला मिळतोय। पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेत सेनेला 2, राष्ट्रवादी 1, काँग्रेसला 1 तर कम्युनिस्टला 1 जागा मिळाली, तर पंचायत समितीत सेनेला 4, राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले। पारनेरमध्ये सेनेचे वर्चस्व अबाधित राहिले, राष्ट्रवादीला धक्का बसला तर काँग्रेसचा शिरकाव झालाय। या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरेंसह रामदास भोसले, प्रियंका शिंदे, बाबा तांबे, विश्वनाथ कोरडे यांना पराभवाचा धक्का बसलाय। पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीत सेनेने आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व अबाधित राखले। माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे चिरंजीव राहुल झावरेंसह पुष्पा वराळ यांच्या रूपाने काँग्रेसने पुन्हा पारनेरमध्ये शिरकाव केलाय। दवळपुरी गटात राष्ट्रवादीचे माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या पत्नी सुप्रिया झावरे अत्यल्प 290 मतांनी विजयी झाल्यात। याच गणात सेनेच्या ताराबाई चौधरी निवडून आल्यात। भावळणी गणात राष्ट्रवादीच्या सुनंदा धुरपते निवडून आल्यात। कान्हूर पठार गटात कम्युनिस्टच्या उज्ज्वला ठुबे 3,500 मतांनी निवडून आल्यात। याच गणातून काँग्रेसचे राहुल झावरे निवडून आलेत। जवळा गणात सेनेचे डॉक्टर श्रीकांत पठारे विजयी झालेत। संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या सेनेच्या काशीनाथ दाते यांनी सुजित झावरे यांचा पराभव केलाय। याच गणात सुप्रिया साळवे निवडून आल्यात। कर्जुले हऱ्या या गणात सेनेच्या सरूबाई वाघ विजयी झाल्यात। डॉक्टर सुजय विखे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निघोज गटात काँग्रेसच्या पुष्पा वराळ विजयी झाल्यात, तर याच गणात काँग्रेसचेच दिनेश बाबर विजयी झालेत। बहुचर्चित सुपा गटात सेनेचे तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विजयी झाल्यात। याच गणात राष्ट्रवादीचे दीपक पवार विजयी झालेत। वाडेगव्हाण गणात विद्यमान सभापती सेनेचे गणेश शेळके यांनी आपली जागा कायम राखली आहे। पळसपूर केंद्रावरील मतदानात नोटाचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय। कर्जुले हऱ्या गणात 220 जागांनी नोटा मारल्याचे दिसून आले। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।